ठाकरेंच्या कार्यकर्त्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रमोद पांडे यांचा आरोप. शिंदे गटात प्रवेश केल्याच्या रागातून हल्ल्याचा आरोप. हल्ल्यामुळे शहाड येथे तणावपूर्ण वातावरण. मनसेचे डोंबिवलीतील बँकांना पत्र. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्या, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर मिळेल, मनसेचा इशारा. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील सुकाळ वेढे या ठिकाणी वरसुआई मंदिरात अशोक उईके यांनी घेतलं दर्शन. बीडच्या माजल गावात आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी टेंभा आंदोलन. जनशक्ती पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये थेट तहसील कार्यालयामध्ये ठिय्या मांडून भाजी भाकरी खाऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन. सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. त्यावेळी त्यांनी एक प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत. ते याच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे आपलंच सरकार आहे, पण याच आपल्या सरकार. वर्ध्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे रात्री मशाल आंदोलन. वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना केले पोलिसांनी बीटे. प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. गॅस दरवाढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसचे अनोखे आंदोलन. काँग्रेस पक्षाच्या महिलांनी रस्त्यावर चुलीवर केला स्वयंपाक. केंद्र आणि राज्य सरकारचा केला निषेध. अमरावतीत शेतात होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांचं शेतात अनोखं आंदोलन. उद्धव ठाकरे पक्षाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. क्रांतीवीर महात्मा फुले शेतकरी. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील 40 वर्षांनंतर बेरडेवाडी धरणाचे पाणी पोहोचले वाड्या वस्तीमध्ये. राजापूर लांजाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नाने कालव्याचे पाणी वेरवली बुद्रुक गावात. ग्रामस्थांनी मानले आभार. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला अमरावतीत काँग्रेसची रॅली. आकर्षक झाकी महाकालचा देखावा साकारत रॅली. रॅलीला यशोमती ठाकूर, बळवंत वानखडेंची उपस्थिती. नवी मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा. अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी कार्यशाळा. पंचतारांकित कोर्टयार्ड हॉटेलमध्ये कार्यशाळा. अमरावतीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त जहागीरपूर येथील महारुद्र हनुमानाच्या मंदिरात भाविकांची गर्दी. 400 वर्षांपूर्वी हनुमानाचे वास्तव्य असल्याची माहिती. हनुमान जयंतीचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडीमध्ये एका पानावर संपूर्ण हनुमान चालीसा लिहिण्याचा प्रयत्न. डॉक्टर संदीप डाकवे यांनी मारुती रायाच्या चरणी आपली कला अर्पण केली. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. हनुमान जयंतीनिमित्त गडनदीतील दगडावर कलाकृती. सिंधुदुर्गच्या देवगडमधील प्रसिद्ध चित्रकार अक्षय मिस्त्रींची कलाकृती. यवतमाळ येथील कलाकार राहुल गुल्हाने यांनी अनोख्या पद्धतीचा वापर करून छोट्या स्वरूपाच्या रुईच्या पानावर श्री पवनपुत्र हनुमान यांची कलाकृती साकारली. अवघ्या कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर सुबक कलाकृती साकारली. ते चित्रकलेतून नेहमी सामाजिक, पौराणिक, कलात्मक चित्रातून वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात.
लखनौमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी. मोठ्या संख्येने भाविकांची हनुमान मंदिरात गर्दी. हनुमान जयंतीनिमित्त अयोध्येत भाविकांची गर्दी. सकाळपासूनच भाविकांची मंदिरात मांदी आली. मध्य प्रदेशच्या जामसावली येथे हनुमान जयंतीनिमित्त महाआरतीचं आयोजन. हनुमानाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी. बाबा महाकालेश्वर यांनी केली भगवान हनुमानाची वेशभूषा. हनुमान जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साह. दिल्लीच्या मारघाटवाले बाबा हनुमान मंदिरात भाविक दाखल. हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी. धुळ्यातील 5वे शक्तीपीठ असलेल्या खानदेशाच्या देवी एकविरेच्या यात्रोत्सवास सुरुवात. लाखो भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतलं. चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त मंदिरात आयुक्तांच्या अभियंत्यांना सूचना देण्यात आल्या. सोलापूरच्या बोरामणी या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न. 8 जोडप्यांचा विवाह सोहळा झाला संपन्न. वधूवरास काशी पीठाचे जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिला आशीर्वाद. सावधान गंगा सिंधू. देखील मनपूर्वक आभार. उपस्थितांनी सर्वांनीच. पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिक वॉर्डन यांची अधिकार नसतानाही वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या ट्रॅफिक वॉर्डन यांच्या कारवाईवरती आक्षेप घेण्यात आलाय. परभणी शहरातील जुना मुंढा परिसरातील भाजी मंडईत घाणीचे साम्राज्य. व्यापाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम. घाण साफ करण्याची व्यापाऱ्यांची मागणी. मुंबईत पाणी संकट. टँकर संपावर दुसऱ्या दिवशीही तोडगा नाही. प्रकल्प बांधकामे. सरकारी कार्यालयांमध्ये पाणी. सोलापूर शहरात ठिकठिकाणी दूषित पाणी पुरवठा. सोलापूर महानगरपालिका ऍक्शन मोडवर. पाईपलाईनमध्ये कॅमेराद्वारे घेणार शोध. सोलापुरात एसटीचे बोगस अपंग ओळखपत्र देणाऱ्याला अटक. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. डमी प्रवासी पाठवून केला पर्दाफाश. पैठण तालुक्यातील पारोंडी येथील वलई डोंगराला आग. मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक. आग लागली की लावली. स्थानिक नागरिकांचा प्रश्न. आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्रालय यांच्या मार्फत परभणी जिल्ह्यासाठी 4 अग्निशमन रेस्क्यू वाहनांचं उद्घाटन. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. भिवंडी तालुक्यातील काल्हेर परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास एका कापडाच्या दुकानाला भीषण आग. आगीत कापडाचे संपूर्ण दुकान जळून खाक. जालन्यात उभ्या गव्हात शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर. गहू बियाणं सदोष निघाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.